नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लॅब। सध्या सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत ते लोकसभा निवडणुकीचे आणि ते त्या परीने आपल्या लोकसभा निवडणुकीचा उमेदवार या रिंगणात उतरवण्याची तयारी करीत आहेत आणि आपण या संदर्भात विविध पक्षातील नेत्यांशी चर्चा करीत आहोत। आज आपल्याकडे आले आहेत भाजपचे वसई रोड सरचिटणीस बाळा सावंत। नमस्कार सर, सर्वप्रथम आपलं समर्थन लाईव्ह मध्ये स्वागत आहे। नमस्कार सर, आता लोकसभा निवडणूक येत आहे, तर त्या संदर्भात पालघर लोकसभा मतदारसंघातील कोणता उमेदवार हा तुमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे? आता आपण पाहिलं असेल तर पालघर लोकसभा ही 6 विधानसभा येतात, त्यापैकी 4 विधानसभा ह्या आदिवासी आहेत आणि 2 आहेत त्या शहरी आहेत। म्हणजे वसई 133 विधानसभा आणि नालासोपारा 132 विधानसभा, ह्या 2 विधानसभा शहरी येतात। त्यामुळे जो उमेदवार असायला पाहिजे खासदारकीच्या दृष्टिकोनाचं पाहिलं तर तो भाजपाचा असायला पाहिजे। 100% भाजपाचा उमेदवार ह्या पालघर जिल्ह्यातून निवडून येईल। कारण आता जे भाजपाचं एक प्रकारचं वारं आहे ते भाजपाच्या दृष्टिकोनाने चांगलं आहे। कारण आता नरेंद्र मोदींची विकसित भारत यात्रा ही हा कार्यक्रम चालला होता। त्या कार्यक्रमानिमित्त मी स्वतः जवळपास 8 ते कार्यक्रम अटेंड केलेले आहेत आणि लोकांचा दृष्टिकोन पाहिला तर तो कल भाजपाच्या साईडनेच आहे। कारण लोक प्रत्येक ठिकाणी जातात, त्या ठिकाणी भाजपाला आणि नरेंद्र मोदींना, स्पेशली नरेंद्र मोदींना लाईक करतात आणि त्यांचं सर्वांचं मत आहे की पुन्हा एकदा 2024 मध्ये भाजपाचीच सत्ता यायला पाहिजे देशामध्ये, तरच देशाला तारणहार म्हणून नरेंद्र मोदींकडे पाहिलं जातं। आणि सर, पालघर लोकसभा मतदारसंघातील तुमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे? पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता आदिवासी क्षेत्र असल्यामुळे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात गंभीर प्रमाणात पाण्याची एक व्यवस्था आहे। लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे, तीच एक सुदृढ व्हायला पाहिजे। त्यानंतर जनजीवन पाहिलं तर आरोग्याच्या दृष्टिकोनाने जे काही करता येईल, हॉस्पिटल्स म्हणा किंवा काय, असं पालघरसारख्या ठिकाणी पाहिजे। कारण पालघर हा एक जिल्हा असा आहे ना, तो डेव्हलप होत चालला आहे। त्या दृष्टिकोनाने जशा पाहिजे तशा सुविधा तिकडे नाही आहेत, त्या ह्या भविष्यात जर सरकार आमचं पुन्हा जर आलं देशामध्ये आणि 100% येणारच आहे, तर आम्ही त्या सरकारच्या माध्यमातून त्या पूर्णतः सुविधा देण्याचा प्रयत्न करू। पालघर लोकसभा मतदारसंघातील यापूर्वीच्या खासदारांबाबत आपलं काय मत आहे, सकारात्मक आणि नकारात्मक देखील? पालघर लोकसभा मतदारसंघात पाहिलं तर राजेंद्र गावित आताचे जे खासदार आहेत, राजेंद्र गावित ते पूर्वी भाजपामध्ये होते, भाजपाचे खासदार होते। त्यानंतर ते युती झाल्याने शिवसेनेकडे गेले आणि तो मतदारसंघ शिवसेनेकडे गेला। पण एकंदरीत पाहिलं तर त्यावेळी त्यांचं काम असं नकारात्मक पण बोलता येत नाही, होकार पण बोलता येणार नाही, असं मध्यम दर्जाचं आहे काम। पण त्याहीपेक्षा जर आता भारतीय जनता पार्टीच्या सिम्बॉलवर म्हणजे कमळावर जर ती पालघर लोकसभा आपण लढली तर आपण 100% भाजपाचा खासदार येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2024 मध्ये आपणास दिसेल आणि चांगल्या प्रकारे आपण काम करू शकतो। आणि या लोकसभा निवडणुकीत निवडून येणाऱ्या भावी खासदाराने तुमच्या परिसरातील कोणते प्रश्न सोडवावेत अशी तुमची अपेक्षा आहे? 2024 मध्ये जो खासदार निवडून येईल भाजपाचा, आमचं असं एक प्राथमिक असं म्हणणं आहे की ह्या वसई आणि विरार शहरामध्ये पाहिलं, ह्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाहिलं तर पाण्याची व्यवस्था नाही आहे तशी। आताच नरेंद्र मोदींच्या आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून सूर्या डॅमचा एक प्रकल्प ओपन झाला आहे, 185 MLD पाण्याची व्यवस्था झाली आहे। त्यामधून इथे वसईच्या जनतेला जसं पाहिजे तसं पाणी मिळत नाही, ते भविष्यात ती पाण्याची व्यवस्था पूर्ववत करावी। हायवेचा प्रश्न आहे, हायवे ऑथॉरिटीला आताच आपले नितीन गडकरी साहेब आले होते, त्यांनी आपल्या दौऱ्याच्या वेळी सांगितल्याप्रमाणे आता तेही तिकडे काम चालू आहे। आपला टोल नाक्यापासून दहिसर चेक नाक्यापर्यंत जो परिसर आहे तो पूर्णतः काँक्रिटीकरण चालू केलं आहे काम आणि ते मला वाटतं 1 वर्षभराच्या आत ते पूर्ण होईल। आणि दुसरा प्रश्न आहे तो रेल्वेचा। रेल्वेमध्ये जी आता विरार आणि डहाणू पर्यंत जी लोकल चालते त्या ठिकाणी बरेच आता इकडचे कामगार वर्ग पूर्ण मुंबईसाठी कामानिमित्त जातात, तर तो एक प्रश्न चांगल्या प्रकारे मार्गी लावला रेल्वेचा तर तो चांगला होईल। आणि दुसरा गोष्ट म्हणजे ही जी वसईमधून एक जो कोस्टल रोडचा एक प्रकल्प आहे तो इथून वसई नायगाव मधून जर सरळ गेला, जो जुनी पूर्वी रेल्वेचा जो ट्रॅक होता त्या लाईनने जर तो असा तिकडे जर करता येत असेल तर तो मध्ये जो पांजूगाव म्हणून एक आहे तो त्यांनाही त्याचा योग्य प्रकारे वापर करता येईल किंवा उपयोग होईल। आणि लोकांना जो असा हायवे मधून जो जावं लागतं एवढ्या लांब, तो एक
डिस्टन्स कमी होईल आणि लोकांना ते एक फायद्याचे ठरेल. आणि सर, या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तुमचा स्वतःचा असा काय मुद्दा आहे? माझा स्वतःचा मुद्दा म्हणजे भारतीय जनता पार्टीने ही लोकसभा कमळावरच लढावी, हा माझा स्वतःचं वैयक्तिक माझं मत आहे. कारण आता जे भारतीय जनता पार्टीला लोकांचा जो प्रतिसाद आहे तो खूप चांगल्या प्रकारे आहे आणि भारतीय जनता पार्टी जर या कमळाच्या चिन्हावर जर लढली तर 100% आपण हा मतदारसंघ काढू शकतो. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा आपण ह्या 3 विधानसभे संदर्भात मी तुम्हाला आपल्याशी बोलतोय. एक आहे 133 विधानसभा, 132 विधानसभा आणि 131 विधानसभा. या तिन्ही विधानसभेमधून आपण तिन्ही आमदार भाजपाचे देऊ शकतो. कारण लोकांचा फार कल भाजपाकडे आहे. कारण आम्ही आता शहरामध्ये फिरत असतो त्यावेळी बऱ्याच ठिकाणी आपल्याला भाजपाबद्दल लोकांची सहानुभूती आहे आणि 100% येणारे जे तिन्ही विधानसभा आहेत ही भाजपा स्वतंत्र जरी लढली तरी ती निवडून जिंकून येऊ शकते, एवढा मला ठाम विश्वास आहे. पण आता सर, महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे, म्हणजे ट्रिपल इंजिनचं, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? जर त्या तिघांनी मिळून जर इथे लढवलं ट्रिपल इंजिनने खासदारकीची निवडणूक, तर त्या संदर्भात तिन्ही ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, त्या ट्रिपल इंजिनच्या सरकारने जरी ती ही निवडणूक लढवली तर इतर पक्षांचं जे इकडचं प्राबल्य आहे ते त्या प्रमाणात नाही. ज्याप्रमाणे भाजपाचं प्राबल्य आहे त्या प्रमाणात इतर जे 2 पक्ष आमच्या सोबत आहेत युतीमध्ये त्यांचं एवढं इथे प्राबल्य नाही आहे. आणि ही सीट 100% भाजपालाच मिळावी अशी आमची स्थानिक कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे आणि आम्ही ती 100% जिंकणार ही आम्हाला खात्री आहे. कारण पालघरपासून आपण संपूर्ण जो 6 विधानसभेचा जो पाहिला, बऱ्याच ठिकाणी आम्हीही मीटिंग्स अटेंड करत असतो, जात असतो, तर आम्हाला तिकडचं ते लोकांचं हे आहे ते आम्हाला समजतं की हा कल कुठच्या दिशेने आहे. हा संपूर्ण कल आता भारतीय जनता पार्टीच्याच दिशेने आहे. 100% आपण पालघरची लोकसभा जिंकणार. त्याचबरोबर आपण ह्या 6 विधानसभा आहेत त्या 6 विधानसभा पूर्ण ताकदीने लढणार आणि जिंकणार, एवढा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आत्मविश्वास आहे. आणि सर, खासदार राजेंद्र गावित यांनी केलेल्या कामांबद्दल आपलं मत काय आहे, म्हणजे पालघर जिल्ह्यात एकंदरीत? तसं मला असं एवढं मी सकारात्मक नाही बोलू शकत, कारण तेवढं त्यांचं काम त्यांनी असं केलं आहे. पण तसं तेवढं मला जसं पाहिजे होतं की भारतीय जनता पार्टीतील काही लोकांची आहे, जनतेचं हे आहे, तेवढं असं लोकांकडून तसा प्रतिसाद वाटत नाही. कारण त्या खासदार म्हणून थोडंफार काम केलं आहे पण पूर्ण लोक त्यांच्या कामावर सॅटिस्फाय नाही आहेत, म्हणजे खुश नाही आहेत. तर ते काम अजून आपण जर आमच्या पक्षाचा जर तो खासदार आला तर आपण तेही चांगल्या प्रकारे करू शकतो. कारण देशामध्ये आपलं सरकार असेल आणि राज्यात सरकार असेल तर चांगल्या प्रकारे आपण लोकांना चांगल्या सुविधा देऊ शकतो, लोकांचे प्रश्न हाताळू शकतो. त्याकरिता आपला खासदार हा भाजपाचा असायला पाहिजे असं माझं स्वतःचं ठाम मत आहे. धन्यवाद सर. पालघर लोकसभा निवडणुकीबाबत विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची मते जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा. धन्यवाद.